नमस्कार माझ्या अंगणवाडी ताईंनो, बेस्ट अंगणवाडी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। जसे की आपल्याला माहीत आहे, आपल्या विभागाचे मंत्री श्रीमती अदितीताई तटकरे यांनी 10 जानेवारी 2024 रोजी असे सांगितले आहे की मिनी अंगणवाड्याचे रूपांतर आता मोठ्या अंगणवाडीमध्ये करण्यात येणार आहे। एकूण मिनी अंगणवाड्या ह्या 13,011 आहेत। आपल्याला माहीतच आहे, 25 अंगणवाड्यावर एक सुपरवायझर कार्यरत असते। त्यामुळे एकूण 520 जागांसाठी सुपरवायझर या पदाची गरज पडणार आहे। त्यामुळे आज मी तुम्हाला सुपरवायझर या पदासाठी वय, शिक्षण, अनुभव आणि अभ्यास याविषयी माहिती देणार आहे। सुपरवायझर भरती ही सरळ सेवेतून आणि अंतर्गत भरती या 2 पद्धतीने केली जाते। सरळ सेवेमध्ये जुन्या GR नुसार सरळ सेवा हा फॉर्म ओपन कॅटेगरीला 38 वर्षाची वयोमर्यादा आहे आणि कास्ट कॅटेगरीला 43 वर्षाची वयोमर्यादा आहे। जे लोक ओपनमध्ये आहेत परंतु ज्यांचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असल्यास त्यांना EWS चे सर्टिफिकेट मिळते आणि त्यांची पण नोंदणी कास्ट कॅटेगरीमध्ये होते। कोरोना काळामध्ये ज्या जाहिराती 31 डिसेंबर 2023 मध्ये आल्या होत्या, परंतु कोरोना काळामध्ये त्या भरण्यात आल्या नाहीत, म्हणून 2 वर्ष वय वाढून दिलेले आहे। त्यामुळे सरळ सेवेमध्ये 38 वर्ष ओपन कॅटेगरीसाठी होते ते आता 40 वर्ष करण्यात आलेले आहे आणि कास्ट कॅटेगरीसाठी 43 वर्ष होते ते आता 45 वर्ष करण्यात आले आहे। दुसरी म्हणजे अंतर्गत भरती। जुन्या GR नुसार 55 वर्षापर्यंत ही भरती करण्यात येत होती, मात्र मागच्या वर्षी GR मध्ये 45 वर्ष वय झालेले आहे। अंतर्गत भरती हे प्रत्येक कास्टसाठी सारखीच असते। 45 वर्ष केल्यामुळे आपले 10 वर्ष हे कमी झालेले आहेत। शासनाने कोणतीही सूचना याबद्दल दिली नव्हती, त्यामुळे संघटनेने केस टाकलेली आहे। आपल्याला जर अंतर्गत भरतीमधून फॉर्म भरायचा असेल तर कमीत कमी आपल्याला 10 वर्षाचा अनुभव लागतो, पण आपल्यापैकी बरेचसे सेविका या अटीमध्ये बसत नाहीत। त्यांचे वय जास्त होते, त्यामुळे आपली कोर्टात केस चालू आहे। यामध्ये आणखीन एक प्रश्न पडतो, तो म्हणजे असा की एखादी ताई यांनी जर मदतनीस म्हणून 3 वर्ष काम केले आणि 7 वर्ष हे अंगणवाडी सेविका म्हणून काम केले असेल तर ती या पदासाठी पात्र ठरते का? याचे उत्तर असे आहे की सुपरवायझर या पदासाठी फक्त सेविकांचेच अनुभव ग्राह्य धरले जातात, मदतनीसचे नाही। तर मग मदतनीसांनी काय करावे? त्यांनी निराश न होता सरळ सेवेमधून हा फॉर्म भरू शकतात। ज्या कोणत्या अंगणवाडी सेविकांना 10 वर्ष पूर्ण झालेली नाहीत, त्यांनी देखील सरळ सेवेमधून हा फॉर्म भरायचा असतो। आता दुसरे म्हणजे सुपरवायझर पदासाठी शिक्षणाची काय अट आहे? सुपरवायझर पदासाठी पदवी होणे हे गरजेचे आहे। पदवी हे सरळ सेवेसाठी पण पाहिजे आणि अंतर्गत सेवेला देखील पदवीच लागते। आता हे जागा 520 पदाची विभागणी ही कशी होऊ शकते? नियम तर असा आहे की 50% ही सरळ सेवेमधून भरती होत असते
आणि 50% ही अंतर्गत सेवेमधून होत असते, परंतु असा GR आलेला नाही. यामध्ये आता अंतर्गत सेवेसाठी जे कोणी भरती करणार आहे त्यासाठी एक फायदा असा आहे की मागच्या जागा प्लस नवीन जागा मिळून ही भरती होणार आहे. त्यामुळे अंगणवाडी ताईंनो, या सुवर्ण संधीचा लाभ घ्या आणि तयारीला लागा. अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन माहितीसाठी बेस्ट अंगणवाडी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.